गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया. रस्ते कामातील निष्काळजीपणामुळे अपघाताचा धोका वाढला. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून शुभेच्छांसह प्रशासनाला एक गंभीर निवेदन देण्यात आलं आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये प्रकाश पेट्रोल पंप ते वाणी हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेल्या रस्ते कामात मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरील एका चौकातील काम पूर्ण झाले असले तरी चौक क्रमांक 1 ते 2 या दरम्यान रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधक बॅरिकेड्स, सूचना फलक किंवा दिशादर्शक लावण्यात आलेले नाहीत. परिणामी रात्रीच्या वेळी येथे अपघात घडल्याची घटना समोर आली असून एक मोटारसायकल आणि कारचा अपघात झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते रस्त्यावर मोठे खड्डे तसेच ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली आहे, पण दोन्ही बाजूनी रस्ता खुला ठेवण्यात आल्यामुळे अनभिज्ञ वाहन चालक थेट या धोकादायक भागात प्रवेश करत आहेत. त्यामुळे आणखीन गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. दरम्यान ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वी सुद्धा शहरातील विविध बांधकाम ठिकाणी अपघात झालेले असून काही ठिकाणी मजुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई नाका परिसरातील एका प्रकरणात तर संबंधित बिल्डरविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर गोविनगर परिसरातील नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. रस्ते खोदलेल्या ठिकाणी त्वरित बॅरिकेड्स उभारणे, सूचना फलक लावणे, वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे कोणत्याही नागरिकाचा जीव गेला तर संबंधित ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली आहे. नागरिकांनी लोकप्रतिनिधींनाही सजग राहण्याचे आवाहन करत केवळ बैठका आणि फोटो सेशनपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समस्यांचे निराकरण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.